संपूर्ण विश्व हे एक तरंगांचा समूह आहे आणि हे तरंग वेगवेगळ्या पातळीवर सतत कार्यरत आहेत. या विश्वातील सर्व जड जीव काही तरंग प्रसारित करत असतात. त्याचप्रमाणे मानवसुद्धा, जो निसर्गाचाच घटक आहे, हा सुद्धा विलक्षण अशी ऊर्जा, तेजोवलय, तरंग प्रसारित करत असतो. मात्र या तेजोवलयाची, तरंगांची तीव्रता आणि चांगुलपणा आपली बुद्धी, आपलं मन, आपले विचार जे चांगल्या विचारांनी भरून गेलेले आहेत, सत्विचारांनी भरून गेलेले आहेत, लोककल्याणाच्या विचारांनी भरून गेलेले आहेत, निरलस आहेत, निरपेक्ष आहेत, सरळ आहेत, अशा व्यक्तींचं तेजोवलय हे विलक्षण असं ऊर्जावान असतं. आणि अशा लोकांच्या सहवासात गेल्यानंतर आपल्याला सुद्धा अत्यंत बरं वाटतं. आपण संतांच्या ठिकाणी गेलो, मठांमध्ये गेलो, मंदिरांमध्ये गेलो की तिथली ऊर्जा जी आहे प्रसारित होणारी, ती आपल्याला विलक्षण अशी शक्ती देते मानसिक, आणि आपल्याला बरं वाटतं. ही ऊर्जा जी आहे प्रसारित होणारी, ती आपण समजून घेऊया, तशा पद्धतीची चांगली ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करूया आणि पुढे जाऊया.